नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण बघा मुंबई पोलीस शिपाई पेपर 2023 जो काही 2023ला मुंबईला पोलीस शिपाई भरतीचा पेपर झालेला आहे, त्यामधील प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विशेषतः मित्रांनो, जे मुंबईमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप स्पेशल ठरणार आहे. मुंबईमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते ह्या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे. बघा, लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, 1 जानेवारी 2023 रोजी डॅश डॅश या देशाने युरो चलन स्वीकारले. मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई भरतीला विचारलेला प्रश्न आहे 2023ला. मित्रांनो, कोणत्या देशाने स्वीकारलं होतं बघा, 1 जानेवारी 2023ला क्रोएशिया योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी, क्रोएशियाने 1 जानेवारी 2023ला युरो हे चलन स्वीकारले होते. मित्रांनो, युरो हे बघा आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे चलन आहे. युरोपियन संघ राष्ट्रांचे जे काही अधिकृत चलन आहे ते युरो हे चलन आहे. ठीक आहे मित्रांनो, हे चलन बघा अशा प्रकारच्या चिन्हाने दर्शवले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे चिन्ह देखील विचारलं जाऊ शकते. काय उत्तर आहे? क्रोएशिया. त्यानंतर प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? हा प्रश्न विचारला होता. तर बघा कोण होते? पर्याय क्रमांक सी, सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. ठीक आहे, या दृष्टीने बघा आताचे पण विचारले जाऊ शकतात. तर बघा सध्या कोण आहेत? राजीव कुमार हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे मित्रांनो, सुकुमार सेन यांचा बघा कालावधी होता 50 ते 58, 1950 ते 58 हा त्यांचा कालावधी होता. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जागतिक सुरक्षा परिषद 2023 कोठे भरली होती? कोठे भरली होती मित्रांनो? मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन नाही बघा, जयपूरला भरली होती ही परिषद. जयपूरला ही भरलेली जागतिक सुरक्षा परिषद 2023 जयपूरला भरली होती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. जर विचारलं कधी केली होती तर बघा 1905 मध्ये केली होती. 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले? मित्रांनो, 2023च्या मुंबई पोलीस शिपाईमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, भरड धान्य 2023 हे जे वर्ष आहे ते भरड धान्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे. तर मित्रांनो, हे 2023 बद्दल झालं भरड धान्य वर्ष. आता बघा 2024 आणि 2025 बद्दल विचारलं जाऊ शकते. तर बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे जे वर्ष आहे ते बघा उंट वर्ष, जागतिक उंट वर्ष किंवा आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणतं? 2024. ठीक आहे, लक्षात ठेवा, 2024 हे उंट वर्ष. ठीक आहे. जर विचारलं 2025 तर बघा 2025 बघा हे हिमनदी संरक्षण वर्ष, आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाने. मित्रांनो, जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते किंवा चुकीचा किंवा योग्य पर्याय ओळखा यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, भरड धान्य 2023, उंट वर्ष 2024, हिमनदी संरक्षण वर्ष 2025. त्यानंतर प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा, रशिया या देशामध्ये मॉस्को या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ठीक आहे, रशिया, मॉस्को. तर या दृष्टीने मित्रांनो प्रश्न विचारला जातो, आताचा विचारला जाऊ शकतो बघा, कोणत्या विद्यापीठाने किंवा कुठल्या देशातील विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्याचे जाहीर केले आहे? तर बघा, जपान या देशामधील कोयासन या विद्यापीठाने आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्याचे जाहीर केलेले आहे. नाव लक्षात ठेवा, कोयासन, जपान देशामधील. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? ठकी असं म्हटलं जातं. ठकी. पर्याय क्रमांक ए ठकी. मित्रांनो, सर्व प्रश्न मुंबई पोलीस शिपाईला विचारलेले आहेत 2023ला. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? कोणता आहे मित्रांनो? तर बघा, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश बनलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष विचारले तर बघा, यून सुक एओल. यून सुक एओल असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. जर नॉर्थ कोरियाचं विचारलं किंवा उत्तर कोरियाचं तर किम जोंग उन. ठीक आहे. तर हा दक्षिण कोरिया नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश बनलेला आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न, गरजा महाराष्ट्र माझा किंवा जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे लेखक कोण आहेत? 2023ला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, राजा बडे हे या गीताचे लेखक आहेत. गरजा महाराष्ट्र माझा जे आपलं महाराष्ट्राचं राज्यगीत आहे त्याचे लेखक कोण आहेत? राजा बडे. ठीक आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, लेखक विचारले होते. आता बघा, गायक किंवा संगीत देणारे कोण होते ते विचारलं जाऊ शकते. तर बघा, या गीताला बघा, संगीत कोणी दिले होतं? तर श्रीनिवास खळे. श्रीनिवास खळे नाव लक्षात ठेवायचं आहे. श्रीनिवास खळे यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे. ठीक आहे. आणि गायलेलं कोणी आहे? शाहीर साबळे. शाहीर साबळे यांनी गायलेलं आहे. लिहिलेलं आहे राजा बडे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, एकाच राज्यातील व्यापारास केंद्र शासनाकडून डॅश डॅश आकारला जातो. कोणता कर आकारला जातो? तर बघा, एकाच राज्यातील व्यापारास बघा, केंद्र शासनाकडून CGST हा जो कर आहे तो आकारला जातो. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स CGST हा आकारला जातो. ठीक आहे मित्रांनो. आता SGST म्हणजे काय? तर बघा, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा राज्य वस्तू व सेवा कर. CGST म्हणजे काय? केंद्रीय वस्तू व सेवा कर हा आकारला तो एकाच राज्यातील व्यापारास. ठीक आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये GST केव्हा लागू झाला? तर बघा, 1 जुलै 2017ला भारतामध्ये GST लागू झालेला आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 जुलै 2017 तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो? खेड किंवा खेडा. पर्यायामध्ये खेड किंवा खेडा असू शकते. तर या जिल्ह्यामध्ये गांधीजीच्या नेतृत्वामध्ये ही साराबंदीची चळवळ सुरू करण्यात आली होती. कधी? 1918ला. 1918ला साराबंदीची चळवळ गांधीजीच्या नेतृत्वात खेडा या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? भिलार हे गाव कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर बघा, पुस्तकांचे गाव. भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचे, पुस्तकांचे गाव. ठीक आहे मित्रांनो, भिलार हे भारतातील तसेच आशियातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. ठीक आहे. तर जगातील दुसरे पुस्तकांचे गाव आहे. तर जगातील पहिले कोणते आहे? तर ब्रिटनमधील ओनवे हे जगातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. आणि आशिया आणि भारतातील विचारले तर भिलार हे पहिले पुस्तकांचे गाव आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जर विचारलं पहिले फळाचे गाव तर धुमाळवाडी. पहिले फळाचे गाव धुमाळवाडी. पहिले मधाचे गाव मांघर. पहिले फुलपाखरांचे गाव महादरे. आणि पुस्तकाचे गाव भिलार. ठीक आहे. ही चारही गावे सातारा जिल्ह्यामधील आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले होते? मीराबाई चानू हिने जिंकलेले होते. मीराबाई चानू हिचा संबंध कोणत्या राज्याशी आहे मला कमेंट करून सांगायचा. ठीक आहे. हिने राष्ट्रकुल 2022च्या कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलेले होते. तर सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो आशियाई गेमसाठी. तर बघा, आशियाई गेम हे 2023मध्ये झालेले आहेत. तर या गेम्समध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोण जिंकले होते? बघा, रुद्रांश पाटील, दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या तिघांनी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलेले आशियाई गेम्स 2023मध्ये. ठीक आहे. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मार्च
मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? कोणत्या? तर मध्य रेल्वे. पर्याय क्रमांक ए मध्य रेल्वे हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई CST या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? तर हा जो साडी महोत्सव आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला होता 2023 जानेवारीमध्ये. ठीक आहे, विरासत साडी महोत्सव. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली. कोणती क्रांती करण्यात आलेली आहे? तर बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक बी हरित क्रांती या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. हरित क्रांतीचे जनक विचारले जातात तर बघा, जागतिक पातळीवर नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, ही धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा, दूध उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर तपकिरी क्रांती कशाशी? कोको उत्पादनाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघा, पोलीस भरती 2023 मुंबईला जो काही पेपर झाला त्यामधले काही प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, आणखी जे काही प्रश्न आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. डेली आपण आता मागे झालेले जे काही पेपर आहेत पोलीस भरतीचे ते कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.